परंतु बघितलं तर सुखाचा क्षणही त्याच्या जीवनामध्ये येत नाही. नाहीतर विचार केला तर जन्मल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक माणूस धडपडतो तो सुख प्राप्तीसाठी. एक दिवस प्रत्येकाला मरायचंच आहे, परंतु जीवनाचा जेवढा काही संघर्ष चालू आहे तो फक्त सुख प्राप्तीसाठी चालू आहे. नाहीतर जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस जाणारच आहे. ज्ञानोबा काय म्हणतात, उपजेते नासे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमिका. ज्ञानोबा काय म्हणतात, घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतोय त्याप्रमाणे जन्माने मृत्यूचा काटा फिरत आहे. प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे. मग प्रश्न निर्माण झाला, मरावं का लागते? तर देह मरत असतो, आत्मा मरत नसतो. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्ति आपण शोषयति मारुती. त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, त्याला मरण नाही आत्म्याला, परंतु देह सोडून जावा लागते. कशा प्रकारे? ज्ञानोबा म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे तैसे नूतन वेरीजे आणि मग देहांतर स्वीकारीजे चैतन्यनाथ. अंगावरचा कपडा जुना झाल्याच्या नंतर माणूस काय करतो? तू सांग ना. अंगावरला कपडा जुना झाल्याच्या नंतर काय करतो आपण? बदलतो, नवीन घेतो का? नाही, नवीन. त्याचप्रमाणे या शरीरामध्ये राहणारा आत्मा देह जीर्ण झाल्याच्या नंतर नवीन देह शोधत असतो, दुसऱ्या देहामध्ये परावर्तित होत असतो. ज्ञानोबाचे शब्द आहेत, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे तैसे नूतन वेळीजे आणि मग देहांतर स्वीकारजे चैतन्यनाथे. प्रश्न विचारा, मग देवाने हा जन्म मरणाचा खेळ निर्माण कशाला केला? तर मरावं लागत नाही. आपण या ठिकाणी आलो ते पाहुणे म्हणून आलो. या शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून. आपण या ठिकाणी पाहुणे आहोत. कोणाचे पाहुणे आहोत? कोणाचे? देवाचे. देवाचे पाहुणे आहात तुम्ही? देवाचे नाही, यमाचा पाहुणा. हरिपाठ व्यवस्थित पाठ करणार. त्या हरिपाठ सहज असं जी बाबू पाठ करणं सोपं नाही. अभंग अभंग किती पाठ होतील पण हरिपाठ पाठ होत नाही. मी जेव्हा बापू लहान होतो का हरिपाठ पाठ करायचो, पण ज्ञानदेवनीला घोटाळा व्हायचा. मग ते ज्ञानदेवने मायका बाप खेळच लागत नसतो, घोटाळा होते. अहो तुम्ही आम्ही पाहुणे जर का कोणाचे असेल तर यमाचा पाहुणा प्राणी आहे. आपण या ठिकाणी पाहुणे म्हणून आलो. जन्म घेतला, जन्म मृत्यूचा खेळ कशाला निर्माण केला याचं उदाहरण आहे. दादा पकवास घेतला की गड्डा फुकट, सिस्टीम घेतली की माईका फुकट, सिस्टीम घेतली की माईका फुकट, पेटी घेतली की कवर फुकट. जन्म घेतला मृत्यू. जन्म घेतल्यावर प्रत्येकाला एक दिवस मरावं लागणार आहे. मग जन्माला आलो तेव्हापासून मरेपर्यंत प्रत्येक माणूस धडपडतो तो सुख प्राप्तीसाठी, परंतु सुखाचा क्षणही त्याच्या जीवनामध्ये येत नाही. याचं एकमेव कारण आहे आपलं मार्गेच तुटलेलं आहे. अहो ज्या ठिकाणी आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, तुकोबाराय म्हणतात ते अख्खं मार्केटच दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुम्ही आम्ही परमार्थ करण्यासाठी आलो, परंतु प्रपंच करायला लागलो आणि त्या संसारामध्ये कुणाला सुद्धा सुख भेटलं नाही. कोणी बी म्हणायचं आम्हाला सुख भेटलं म्हणून. सुख भेटलं का? चटके बसतात माऊली, तुम्हाला अजून चटके माहित नाही तर इस्त्यावर गोदडे टाकून झोपलं की चटके बसतात. खोटे वाटत
उकळीचा दिल्लीला असा चालतोय. त्याला म्हणलं काय झालं रे? मणका नाही संसाराचा कंटाळ. नाही मग खोटं आहे का? खोटं असं तर सांगा मग काळपाटा मावू लागला. खोटं आहे का? संसाराने कोणाला सुख दिलं नाही. कोणी बी म्हणायचं आम्हाला संसाराने सुख दिलं म्हणून. सर्व सुखाची आशा जन्म गेला बातमीच कानावर नाही. चांगल्या चांगल्याची शिंदे मामा हवा टाईट केली आहे ना. काही लोक हवा टाचातून काढली, काही गुडघ्यातून गेले तर संसारानं, काही मनक्यातून गेले तर, काही आवडा तिथं डोक्यातूनच गेले तर. कशा कीर्तनाला तर बाबू असे पाहत होत बिचारे 2 तास काही बोलत नाही. कीर्तनात झोपत त्याला असं म्हणाले उडले हा काय झालं? काय नाही पप्याच्या बायकोचं ध्यान झालं. निमे माणसं याच्यात गेले तर संसारानं. कोणाला बी म्हणायचं संसारानं सुख दिलं का? सोपं उदाहरण सांगतो. तुमच्याकडे हळद लावतो का? हळद कवा लागली तुम्हाला? नाही तुम्हाला लागली का? कवा लावतो का? हा नाही 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 ती म्हणत मी गरम करून कवा लावतो ना. हा हो मार लागला. कोणता मार? मुका मुका. हा त्या पाया लावतात ना ते म्हणतात लावून गेले बाबा आयुष्यभर लय मुका मार. मग बायकोचं बोलणं एक प्रकारचा मुका मारच हा. दिसत नाही दुखते लय. आता मला माहित नाही मी विपुळा खातो म्हणजे माणूस बरं खोटं वाटत असं तर सरलाय तर. अहो या संसारानं बापू असे लोक तुमचे झाले चप्या झाल्या टोपला व्हायला लागले. संसारानं आंबट केल्याच्या पावत्या होता. जाऊ द्या आपल्या. बरं मला सांगा बापू किती वेळ कीर्तन करायचं म्हणजे 8 तास सांगायचं कर. या संसारानं कोणाला सुख दिलं ही बातमीच कानावर नाही. तुकोबऱ्यांचा प्रपंच तुकोबऱ्याला दुःख देतो. संसाराच्या तापेत आपण मी देवा करता या सेवा कुटुंबाची. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कुटुंबाची सेवा करता करता मला कंटाळा आला. मी याला कंटाळून गेलो कारण हे संसार बिलं काढत नाहीत व त्या जातीचा आहे. मग तुम्ही आम्ही सुख प्राप्तीसाठी आलो परंतु सुखाचा क्षणही आमच्या जीवनामध्ये आला नाही. याचं कारण काय असेल तर आपलं मार्केटच चुकलेलं आहे. ज्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आणखी खूप सांगतो
सुख कुणालाही भेटत नाही. मग काही माणसं त्रासून गेले या संसाराला आणि ते तुकोबाराला गेले. तुकोबाराय संसार करून करून आम्हाला कंटाळा आला, आम्ही याला कंटाळून गेलो, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे. काय केल्यानंतर सुख प्राप्त होईल? तुकोबाराय म्हणाले तुम्हाला सुख पाहिजे का? म्हणले हो. तुम्हाला सुख पाहिजे तर मग एक उपाय आहे, मी सांगतो ते करावं लागेल. आम्ही काही करायला तयार, तुम्ही सांगा. त्यावेळेला तुकोबाराय त्यांना उपदेश करता, तुम्हाला सुख पाहिजे ना, मग एक काम करा. पहिल्या चरणात तो भगवान परमात्मा आपलासा केल्याशिवाय माणसाला सुख भेटू शकत नाही. त्याच्या कारण सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा
करून घ्या. एका शब्दाचं चिंतन करू. आपला म्हणजे काय तर आपला म्हणजे स्वतःचा. ज्याच्या व्यतिरिक्त आपली कोणी मदत करू शकत नाही तो आपला. ज्याला आपण हनुमानदा ज्याला आपण आपलं समजतो का ते आपले आहेत का. खरंच एक दिवस परीक्षा घ्यायची. खरंच परीक्षा घ्यायची. समजा तुला 10,000 रुपये लागत असतील तर फोन करायचा माझ्यासारख्याला. हॅलो मला 10,000 रुपयाची रेंज नाही मोबाईलला उद्या लाव. ते आपलेपणाचा भाव आणणार. सगळं कळत आहे. आता मला तुम्हाला एवढं बोलून सांगायची गरज नाही. काय बोला ना जेवली की आता बोलून सांगायची गरज आहे का नाही. आपला कोण तर अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे भेटू धरा. अहो जो शेवटच्या वेळीला आपल्याला मदत करतो तो तोच आपला. आणि असा कोण असेल तर एका चक्रपाणी वाचून या. तो भगवान परमात्मा आपला. तो म्हणजे काय तर एकेकाळी वैकुंठामध्ये होता तो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरामध्ये आला म्हणून हा. आणखी पांडुरंग शब्दाचा विठ्ठल शब्दाचा यांच्याकडून प्रणव महाराजांना एवढ्या लवकर काय पिटले पण कीर्तनच पिटला आता. बस 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 जाऊ दे ऐका. जो शेवटच्या वेळेला काम आहे तो आपला. आणि तो काय तर एकेकाळी वैकुंठामध्ये होता तो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरामध्ये आला म्हणून हा. तरी माणसांना पटलं नाही. काही तुकाराम महाराजांनी तुकोबार आहे. अहो पत्ता सांगा राहतो कुठे नाव काय आणि पत्ता काय. तुकाराम महाराज म्हणले भीमाती
पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील तो राहतो कुठे तर पंढरपुरामध्ये राहतो तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या त्या परमात्म्या व्यतिरिक्त तुम्हाला सुखच भेटू शकत नाही त्याच्या व्यतिरिक्त सुख भेटत नाही तुकाराम महाराजांनी शब्द बघा कसे वापरले ते नेविन जीवा सुख नो हे त्याच्या व्यतिरिक्त माणसाला सुख भेटू शकत नाही मग ते माणसं म्हणाले महाराज मान्य आहे तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या पण आम्ही पांडुरंगाला जर का सोडलं आणि दुसऱ्या देवाच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला तर तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात बोलले लोकाची जनाते हेरते मोईके लोकाची जनाते हेरते मोईके लोकाची जनाते हेरते मोईके लोकाची जनाते नाही आदियाची बाकीच्यांचा विचार केला तर ते सगळे दुःखाचे आहेत बाकीचे देव हे दुःखाचे आहेत कारण देवाचे प्रकार बघितले तर 3 पडतात एक असलेले देव दुसरे केलेले देव आणि तिसरे झालेले देव असलेला देव म्हणजे तो भगवान परमात्मा नाही बसविला नाही घडविला तो देव पांडुरंग परमात्मा म्हणजे त्याचं अस्तित्व नाही म्हणजे तो कुठून स्वतः प्रकट झाला ती काय मूर्ती कोणी बनवली नाही कोणी घडवली नाही तो भगवान परमात्मा आहे स्वतः भगवान ऐका असलेला देव भगवान देव स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलतात त्रैविद्यमाम सोमपापूत पापा त्रैविद्यमाम सोमपापूत पाप ते पुण्य मासाचा सुरेंद्र लोक श्लोक आहे आणि त्याच्या खालची उभी मग त्या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोकी इंद्रदेव व्हायचं असेल स्वकर्तव्यानं 100 यज्ञ यथा सांगितले पूर्ण करावे लागतात ते झाल्यावर इंद्रदेव होता येते ब्रह्मदेवाची सुद्धा बदली होते ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला स्वतःहून होता येते ते स्वकर्तव्याने झालेले देव आणि काही देव बनवलेले जे तुम्ही आम्ही सणासुदीचा दिवस असला की बाया हातामध्ये ते पूजेचं ताट घ्यायचं ते नातीला हातामध्ये तिच्याजवळ पाणी ते गुडगुडगं द्यायचं गावाच्या बाहेर जायचं एखाद्या धुऱ्यावर दगड ठेवलेला राहते त्याला जायचं ते मसाई विषय काय देव राहतात ते शेंदरी हेंदरी दैवते शेंदरी हेंदरी शेंदूर लावते लुगड्याला पुसत नाही तिसऱ्या दगडाला चालले देव हे सुगर आपण तयार केलेले देव परंतु भगवान परमात्मा नाही बसविला नाही घडविला सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका बाकी ज्यांचा विचार केला तर एरती माई के दुखाली ते सर्व माया स्वरूप आहेत ते सर्व माया स्वरूप आहेत आणि भगवान परमात्मा हा माया विलीन आहे माया जीव हा मायेच्या ताब्यात आहे आणि भगवान परमात्म्याच्या ताब्यात माया आहे तो भगवान परमात्मा तुम्हाला सुख देऊ शकतो आणि एकदा का तो देव आपलासा करून घेतला तर तो काय करतो अविनाश करी आपुलिया लावी गोविंदाचे एकदा का त्याचा वेळ आपल्या अंतःकरणाला लागला की तो भगवान परमात्मा आपल्याला त्याच्यासारखाच बनवतो अविनाशी म्हणजे आपलं मरणच येत नाही
त्याला अविनाशी बनवतो, पण त्याच्यासाठी करावं लागते काय तर लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या मनाला त्याचं पिसं लागलं की त्याचं सुद्धा ठरलेलं आहे अविनाशी करी आपली यायची. मग प्रश्न विचारला महाराज, अविनाशी करतो म्हणतो तुमचा देव, मग आता मरावंच लागणार नाही का? तुकाराम महाराज म्हणजे नक्की मरावं लागेल, पण एवढ्याच वेळेला मरावं लागेल. तुका म्हणे एका मरणीची सरे, एवढ्याच वेळेला मरावं, नक्की मरायचं आहे पण एवढ्याच वेळेला मरायचं आहे. परत जन्माची मरायची भानगड करणार नाही. आणि दुसरा फायदा, उत्तमची उरे कीर्ती मागे, तुमची ही कीर्ती जन्मजन्मापर्यंत तशीच टिकून राहणार आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले, त्यांची कीर्ती आज सुद्धा आहे ना. शिवाजी महाराज निघून गेले, त्यांची कीर्ती आज सुद्धा आहे. म्हणून तो भगवान परमात्मा आपला करून घ्या. हेरती माई के दुःखाची विनंती नाही अत्यंत वसाने विडोबार